नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातील लोकांसाठी काशी यात्रेचं आयोजन केलं आणि यासाठी विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघते. केंद्रीय मंत्री नारायण राणे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि यासाठी नारायण राणे LTT स्थानकावरती दाखल झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आम्ही स्नेहयात्रा आयोजित करत आहोत असं राम कदम यांनी सांगितलं. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, काय तपशील? विशाल, आपण जर बघितलं तर आता थोड्या वेळातच या स्नेह यात्रेची ही जी ट्रेन आहे ती मान्य टिळक टर्मिनसवरनं आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री नारायण राणे या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. स्थानिक आमदार राम कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या स्नेह यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच केंद्रीय मंत्री नारायण राणे याला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचं प्रस्थान करवणार आहे. 5 दिवसाची ही यात्रा आहे. संबंध 5 दिवसामध्ये काशी घाटावर जेवढे काही वेगवेगळे घाट आहेत त्या घाटांचं दर्शन तिथं राहण्याची स्नेहयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या घाटकोपर मतदारसंघातील लोकांना काशी यात्रा घडवण्यासाठी म्हणून, सगळ्या मतदारांना काशी यात्रा घडवण्यासाठी म्हणून या विशेष ट्रेनचं आयोजन जे आहे ते राम कदम यांनी केलेलं आहे. त्याचं बुकिंग त्यांनी केलेलं आहे आणि त्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याचीच ही सगळी लगबग आपण बघतोय. अर्थात श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता नारायण राणे जे आहेत हे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, आपण पाहतोय की अवघ्या थोड्या वेळातच या ठिकाणी या ट्रेनला प्रस्थान करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे खास या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी इथं आलेले आहेत. स्थानिक आमदार राम कदम यांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी संकल्पना आहे स्नेह यात्रा, ज्यामध्ये वयोवृद्ध जे नागरिक आहेत या नागरिकांना भारतातली जी विविध तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवण्यासाठी म्हणून या स्नेह यात्रेचं आयोजन केलं जातं आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर घाटकोपरच्या अशाच वयोवृद्ध नागरिकांना आमदार राम कदम हे या स्नेह यात्रेच्या माध्यमातून काशी विश्वनाथचं दर्शन जे आहे ते घडवणार आहेत. काशीमध्ये जे काही घाट आहे त्या घाटांचं दर्शन असेल किंवा त्या ठिकाणी जी काही देवळं आहेत त्या मंदिरांचं दर्शन असेल आणि तिथं राहण्या खाण्यापिण्याची सगळी सोय जी आहे ती करण्यात येते या यात्रेदरम्यान आणि घाटकोपर परिसरातील हजारो नागरिक या यात्रेचा लाभ घेत असतात आणि त्यानुसार ही संपूर्ण ट्रेन आज काशी विश्वनाथकडे जायला निघणार आहे, ज्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता श्रीफळ वाढवलेलं आहे. थोड्या वेळातच हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनला मार्गस्थ केलं जाणार आहे. विशाल, ही सबंध ट्रेन केवळ आणि केवळ घाटकोपर मधल्या मतदारसंघातल्या मंडळींकरताच त्याचं आयोजन करण्यात आलंय का? सध्या तरी या संपूर्ण ट्रेनमध्ये जर आपण बघितलं तर सगळे घाटकोपर या भागातले रहिवासी आहेत, तिथले मतदार आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत सगळे. आणि आपण जर राम कदम यांना विचारलं असतं त्यांचं म्हणणं आहे की याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. मी दरवर्षी अशा पद्धतीच्या यात्रांचं आयोजन करतो. दरवर्षी निवडणुका नसतात, परंतु यात्रा मात्र दरवर्षी असतात आणि त्यामुळं या यात्रांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भावना राम कदम यांनी व्यक्त केली आहे. या विशेष गाडीच्या आयोजनाच्या निमित्ताने कोण कोण नेते तिथे उपस्थित आहेत? आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी आमदार राम कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर राम कदम यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की येत्या श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्रातले जे विविध साधू संत आहेत, केवळ साधू संतांसाठी जे संन्यासी आहे त्यांच्यासाठी विशेष यात्रेचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्यावेळी केवळ जे साधू संत किंवा जे संन्यासी आहेत त्यांना काशीची यात्रा घडवली जाणार आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की आता या विशेष ट्रेनला म्हणजे जी LTT वरनं काशीच्या दिशेने रवाना होते, ज्यामध्ये राम कदम यांच्या मतदारसंघातील बहुतांशी मतदार आहे ज्यांच्याकरता मोफत काशी यात्रेचं आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे. काशीमधल्या वेगवेगळ्या घाटचं दर्शन, तिथल्या देवी देवतांचं दर्शन या सगळ्या मतदारांना घडवण्यात येणार आहे आणि त्याचं व्यवस्थापन विशेष करून आजच्या दिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेलं होतं आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आता या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे. पण त्यापूर्वीची दृश्य आपण बघतोय. यावेळी ट्रेनला सजवण्यात आलं होतं. मोठ्या संख्येनं मतदार जे आहेत ते या राम कदम यांच्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत आणि दरवर्षी ह्या यात्रेचं आयोजन करण्यात येतं.
या कुठेही निवडणुकांचा संबंध नाही असं राम कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. श्रावण महिन्याच्या दृष्टीनेही काही विशेष कार्यक्रमांचं यात्रेचं आयोजन करणार असल्याचं राम कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता नारायण राणे परतीच्या दिशेने निघालेत. पण त्याच्या अगोदरची दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की भाजपचे वेगवेगळे नेते या ठिकाणी त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत. मनोज कोटक असतील, मंगलप्रभात लोढा असतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे तर दिसताच आहेत, त्याचबरोबर राम कदम आणि इतरही भाजपचे पदाधिकारी आजच्या या विशेष ट्रेनच्या निमित्ताने लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनवरती उपस्थित होते. आणि यावेळी काशी एक्सप्रेसला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आला. राम कदम यांच्या वतीने त्यांच्या मतदारसंघातील सगळ्या मतदारांकरता विशेष काशी यात्रेचं आयोजन करण्यात आलं. त्या यात्रेच्या माध्यमातून या मतदारांना काशीला नेण्यात येत आहे.